नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। केशवनगर परिसरात आज सकाळपासूनच ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते। नवीन विकास आराखड्यामुळे त्यांच्या घरांवर आणि जमिनींवर गदा येणार असल्याने परिसरात तीव्र असंतोष उसळलाय। ग्रामस्थांच्या मते शासनाने आखलेला हा डीपी पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि तो वास्तव परिस्थितीपासून दूर आहे। संपूर्ण माहिती तिथून बसून दिली तर चालेल, फक्त स्लाइड शोच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी मार्किंग करून सांगावं। आपल्या पुणे शहराची जी 7 गावं आधी कॉर्पोरेशनकडे गेली होती, त्या 7 गावांचं डीपी नगर विकास खात्याने या ठिकाणी आपल्याला पाठवलं आहे। त्यामध्ये आपलं केशवनगर आहे। त्या केशवनगरमध्ये जे रस्ते लोणकर रस्त्यावरती जाणार असतात किंवा इकडे कल्याणीला जो रस्ता जाणार आहे, हे रस्ते 36 मीटरचे आहे। आता आपला 18 आणि 24 असे मीटर आहे, तर ते 36 मीटरचे रस्ते टाकल्यानंतर अनेक लोक या ठिकाणी बेघर होतात। काही जे रस्त्याकडे प्रॉपर्टी पूर्ण त्यामध्ये जातात, बरेचसे लोक बाधित होतात। काही लोकांना आधी 2 फूट 4 फूट जागा राहते। असा हा डीपी आणि असे रस्ते या ठिकाणी नगर विकास खाते टाकले, ज्यामध्ये महानगरपालिकेचा अजून त्यात फारसा सहभाग नाही। नगर विकास खातं काय करतं, महानगरपालिकेला हा प्लॅन पाठवतो। अजून नगर विकास खात्याकडेच हे प्लॅन आहे। हरकती घेण्यासाठी आपल्याला मुदत दिलेली आहे, तर या मुदतीच्या आतमध्ये आपण प्रत्येकाने या ठिकाणी वही ठेवलेली आहे। त्या वहीमध्ये आपला घर क्रमांक असेल, वॉर्ड क्रमांक असेल किंवा रस्ता कुठला जातो तो असेल, तर तो या वहीमध्ये लिहायचा। ज्याला हरकत केली या ठिकाणी फॉर्म तयार आहे। घरांवरती आता लोकांची घरं बाधित होत आहे। मी त्या दिवशी शासनाचे जे कोण अधिकारी होते त्यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळेस दादा इथे तुमचे वाडेकर साहेब आणि बरेचसे तुमच्या केशवनगर मधले लोक तिथे उपस्थित होते। आम्ही साहेबांना तेच सांगितलं, विकास करा, पण विकास करत असताना जी गोरगरिबांनी आतापर्यंत कष्टांनी घामांनी जे काही पैसे गोळा करून जी घरं बांधलेली आहेत, ती जर बाधित होणार असेल आणि त्यांचे घराची गैरसोय होणार असेल तर आजचा विकास आम्हाला नकोय। आज जर पाहिलं तर तुम्ही घरं सुद्धा पाडायला निघालाय आणि त्या दिवशी मला दादांनी फोन केला की इथं अधिकारी आलेले आहेत, बेकायदेशीररित्या मोजणी तशीच मार्किंग करत आहेत। मी त्यांना तेच सांगितलं की आपण सर्वांनी हरकती घेतलेल्या आहेत, जोपर्यंत हरकतीचा निर्णय होत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्यांनी अशी दादागिरीची भाषा किंवा दादागिरी करू नये। त्यांनी जर आरेरावीची जर अशी भाषा केली तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही, त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल। या अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी सांगतो की कुणावर अन्याय करू नका, पर्यायी रस्ते तुम्ही नक्कीच लोकांना विचारात घेऊन त्यांच्या काय म्हणणं आहे ते समजून घ्या पहिलं, नंतर पर्यायी रस्ते सुद्धा भरपूर आहेत। तुम्ही पर्यायी रस्त्याचा जर वापर जर केला, आता बघा याच पलीकडच्या बाजूला नदीचं काम चाललेलं आहे, करोड अब्ज रुपयाचं जर पाहिलं तर मोठं काहीतरी त्यांचं चालू आहे, ते गार्डन वगैरे करायचं, तिथं विनाकारण पैसे घालवायचं काम चालू आहे। तेच बाबा लोकांची घरं वाचवायची असतील तर त्या पर्यायी रस्ता तिकडून काढा की जेणेकरून इथल्या लोकांची घरं वाचतील व त्यांच्यावर अन्याय होणार नाही। मी आता जास्त काही बोलत नाही। आम्ही आता येत्या काही काळामध्ये कमीत कमी 2 ते 3 हजार लोक आमच्याबरोबर येतील, कारण आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे। जी 9 गावं बाधित होतात त्या गावामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन, आता याच्यामध्ये राजकारण पक्ष वगैरे काही नाहीये, फक्त बाबा लोकांचं हित आणि लोकांवर कसा अन्याय होणार नाही यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। आणि येत्या काळामध्ये प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ की गाव करत ते गाव करू शकत नाही, तसंच आहे प्रशासन सुद्धा काय करू शकत नाही। एवढ्या लोकांचा जर विषय असेल तर प्रशासनाने 100% आपल्या लोकांची दखल घेतली। मी एवढं बोलून सांगतो। सर्वप्रथम ही सुरुवात मी 2 शब्द जास्ती सांगतो की सुरुवात झाली कशी। मी सचिन बी, त्यानंतर आबा वाडेकर मेडिकल खालच्या चौकात आणि दादा अवताडे, आम्ही 4 जण कॉर्पोरेशनमध्ये 5 ते 6 ऑफिसेस फिरलो, तरी आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याने कॉर्पोरेशनचं योग्य मार्गदर्शन केलेलं नाही। जा ह्या ऑफिसमध्ये, जा ह्या टेबलवर, जा सावरकर भवनला, जा तिकडं
असं आम्ही फिरलो. नंतर मग एका चांगल्या अधिकाऱ्याने सांगितलं, साहेब तुम्हाला इथं महानगरपालिकेमध्ये काही मिळणार नाही, तुम्ही नगररचना विभाग जे नवीन प्रशासकीय बिल्डिंग आहे तिथे जावा. आम्ही तिथे गेल्यानंतर योगायोगाने आम्हाला आंदोलनाला तिथं भेटले. एवढा मोठा गठ्ठा त्यांचा हातामध्ये. म्हणलं नाना तुम्ही म्हणजे आम्ही हरकत घेऊन सगळं झाले आमचं. त्या साहेबांना मी दुसऱ्या ह्याच्यासाठी भेटायला आलो. तिथं लोक त्यांच्या हातात गठ्ठा. तिथं दुसरं शिवणे गावचे लोक त्यांच्या हातात गोठा. म्हणजे एवढी गावाची लोक सगळं हातात घेऊन आम्ही 4 जण फक्त नुसती प्राथमिक माहिती घ्यायला गेलो. म्हणजे आमचं गाव आम्ही किती आपण पाठीमागं आहोत हे माझ्या लक्षात आलं. मी तातडीने आंदोलनाला म्हणलं आम्हाला मार्गदर्शन करा आणि आपल्याला हा उठाव लवकरात लवकर करायचा आहे. मग तिथून पुढं मग नकाशे गोळा करणं हा प्रकार चालू केला. ऋषीला सांगितलं, ऋषी असं तुझ्याकडे जेवढं काय नकाशे वगैरे असतील ते का आपण सगळे मिळून सगळे ह्याच्या पाठीमागे हे करू. मग ही अशी झालेली सुरुवात आहे. आता या सुरुवात करण्याच्या पाठीमागे मला फक्त गावकऱ्यांचं महत्वाचं काय आहे की जी लोक बाधित होतात ती लोक बाधित नाही झाली पाहिजे. म्हणजे अर्ज करून तो डीपी आपण कॅन्सल करायचा आणि आपला हा गावकऱ्यांनी आपल्याला विजय मिळवायचा म्हणजे मिळवायचाच एवढं बोलून सांगतो. हॅलो, माझं नाव भीमराव पंढारी, सर्व नंबर 5 मध्ये राहतो, गणपती मंदिरासमोर. तर डीपी रोडमध्ये जे मेन रोड आहे ते केशवनगर चौकातून ते कल्याणनगर जातो ते बाधित आणि हा केशवनगर ग्रामपंचायतचा रोड हे दोन्हीमध्ये माझं घर पूर्ण म्हणजे बिल्डिंगच जातो पूर्ण. एवढं म्हणजे आमचे लोक आहेत दोन्ही जण बाहेर 40 ते 45 फूट आमचं बिल्डिंग जातं पूर्ण दोन्ही बाजू. ते डीपी कॅन्सल करण्यासाठी जे म्हणजे संघटित होऊन आपण लढा काही आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सर्व नंबर 40 मध्ये मी राहतो. तर आता जो आपण डीपीचा नकाशा बघतोय त्यामध्ये सोयीस्कर असं आहे की वरिष्ठ लोकांनी किंवा जुन्या जाणकार लोकांनी आपल्याला सांगितलं की रेल्वेच्या कडेने आणि नदीच्या कडेने जे रोड आहे की ज्याच्यामुळे आता काही कोणाचं नुकसान होत नाही तर ते पहिलं पूर्ण करावे आणि नंतर या ज्या आपल्या डीपी पॅनलचा त्यांनी विचार करावा अशी माझी विनंती. आज आपण पाहतोय की मेन रस्ता तर आहेच आहे, पण आतला जो रस्ता आहे 15 फुटी रोड तो सुद्धा 15 मीटरचा जो रोड आहे तो सुद्धा बाधित होतोय. आणि आमची संपूर्ण सर्वे नंबर 5 मधली जी गल्ली आहे पूर्ण त्या प्रत्येक घरावरती हातोडा दिसतोय याच्यामध्ये. आणि अशा प्रकारचं जर होत असेल तर प्रत्येकाने कष्टाने कमाई करून ते घरं बांधलेली आहेत आणि सगळे जर बाहेरचे लोक आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर असा जर आरोप होत असेल तर सर्वांनी संघटित होऊन जर आपण काम केलं तर मला असं वाटतं हा डीपी प्लॅन रद्द होऊ शकतो. धन्यवाद. मी नितीन दत्तात्रय देडगे, सर्व नंबर 26 लोणका वस्ती. खरेदी कथानुसार मी 7 फुटाची रोड म्हणून आपल्याला खरेदी करत झालेलं आहे. ऑलरेडी मी काय बोलतो आपण जागा ते रस्त्याला सोडलेली आहे. पुन्हा जर मी स्वकष्टात तयारी केलेली आहे माझ्या मालमत्तेला धक्का लागत असेल तर मला तो धक्का सहन होणार नाही. मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आपल्याला पूर्ण पाठिंबा देतो. धन्यवाद. हॅलो, मिळकत बाधित होती. तर आता सगळ्यांनी दादा आयरे आणि बाकीच्यांनी सगळ्यांचे मुद्दे मांडले ते मला पुढे सुचवायचेच होते. पण आता जो या संदर्भात जो कायदेशीर जर लढा द्यायचा असेल तर आमच्या वतीने एक थोडी ना फुलाची पाकळी म्हणून थोडक्यात जी काय मदत कायदेशीर लागेल ते आमचे पुतळे करतील आणि त्यातले हायकोर्टातली असेल किंवा काय असेल तर त्याची सिरियसली ती करेल असं हे करतो. म्हटले तर आपल्याला मुंबई हायकोर्टातून या डीपीला जे आणता येईल अशा पद्धतीचं काम करायचं आहे. तरी सगळ्यांनी हे आपली वज्रमुठ एक झाली पाहिजे गावासाठी हीच विनंती करतो. आपले डीपी रद्द झालाच पाहिजे. डीपी रद्द झालाच पाहिजे.